नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळा उत्साहात. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार आणि तालुका वकील संघ शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर सी संत व वाय.जी. खोबगडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबारचे अध्यक्ष किशोर आर पेठकर होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाशिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण, घरकुल लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या, दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रे आणि आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या महामेळाव्यासाठी जिल्हा परिषद व विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. आजच्या या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. सर हात काढा. आम्ही आपल्यासमोर सादर केलो सर्वांसाठी समान असा हा संदेश आहे. पूर्व प्राथमिक या ठिकाणी आपल्यासमोर वस्तू आहेत खरेदी ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, चेंज ऑफ ॲड्रेस. हे सांगेल तुम्हाला प्रत्येकचं महत्त्व सांगा. हो सर, आम्ही रोड सेफ्टी जानेवारी आणि त्या सुरेश तुकाराम काटे शहादामध्ये इब्राहिम अब्बास सध्या आपण यानंतर सर थोडं खाली पकडा. शिक्षण विभागाच्या नवीन नाव नोंदणी प्रिंट वगैरे कसं याच्यावरती असते. फिंगर प्रिंट, कॅमेरा याच्यावर सर्व माहिती शिबिर शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा याचं उद्घाटन आज इथे झालं आहे. सगळा कार्यक्रम मी बघितला, सगळ्या स्टॉल्सला भेटी दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात मला एक वैशिष्ट्य जाणवलं ते असं की सगळ्या योजनांचा लाभ हा पुरेपूरपणे घेतला जातोय. ज्यांना ज्यांना लाभ घेतले त्यांच्याशी थोडंसं बोललो सुद्धा. बोलण्यातनं असं जाणवलं की त्याला नुसत्या योजनांचा फायदा घेतला जातोय असं नाही, तर त्याचा लाभ घेऊन त्याच्यातनं सक्षमीकरणाचा मोठा कार्यक्रम इथे होतोय. या सक्षमीकरणामध्ये महिलांची भूमिका जरा जास्ती दिसतीये. आज महिला दिनाच्या निमित्ताने मला ते जास्ती विशेष प्रकर्षाने जाणवत आहे की बचत गट असतील किंवा वैयक्तिक स्वरूपावरती असतील त्या महिलांनी चांगल्यापैकी लाभ घेतलेला आहे. सकाळी जी काही आकडेवारी समोर आली भाषणांमधून
त्याच्यामध्ये पण असं जाणवलं की पुष्कळ लोकांना याची जाणीव झालेली आहे आणि पुष्कळ योजना या लाभार्थ्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचत आहेत. त्याच्याकरता शासकीय यंत्रणा, जिल्हा परिषदच्या यंत्रणा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षमतेने त्या राबवण्यासाठी प्रयत्न करतायत. सगळे कर्मचारी त्यांच्यातलं डेडिकेशन किंवा ते ज्या समर्पण भावाने करतायत ते मला विशेष उल्लेखनीय वाटतं. संपूर्ण योजनाचे लाभार्थी, यंत्रणा या सगळ्यांना शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद. विधी सेवा आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचं आज उद्घाटन इथं झालं आणि या मेळाव्यामध्ये मला प्रखरपणे हे जाणवलं की विविध प्रकारच्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ह्या लाभार्थापर्यंत पोचायला पाहिजेत. ह्या सगळ्या योजनांचं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, समाजाच्या आखरीच्या घटकापर्यंत ह्या योजनाचा लाभ पोचवावा आणि त्यांना या योजनांची माहिती व्हावी हा एक उद्देश. या महामेळाव्यामध्ये आज आपण गरजू लोकांना विविध साहित्यांचे वाटप केलं, ट्रॅक्टरचे वाटप केलं, घरकुलांच्या चाब्या आपण दिल्या आहेत. काही अपंगांना आपण त्यांना प्रमाणपत्र दिलं, आंतरजातीय विवाहवाल्यांना प्रमाणपत्र दिलं, त्यांना पारितोषिक दिलं. आणि ह्या सगळ्या योजनांसाठी इथे जे शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदचे कर्मचारी, आपले जिल्हाधिकारी, आपले साहेब, ह्या सगळ्यांनी इथं मोलाचं सहकार्य केलं. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.